विजेता। एंड मुझे इतना ही बोलना है कि आज हम जो यहाँ पे आए हैं कि हम हमें सरकार देके और अकाउंटेबिलिटी ले और धर्मेंद्र प्रधान खुद आगे आके रिजाइन दे। बस इतना ही कहना चाहूँगी। ये आंदोलन के बारे में मुझे इतना ही कहना है कि जो अभिजीत दिपके ने किया है वो बहुत अच्छा स्टेप लिया है। सब सब मिलके हम उनको सपोर्ट कर रहे हैं, हम आगे आ रहे हैं। सारे जेंसीज उनके साथ है, सारे कॉकरोचेस उनके साथ है। बस इतना ही। जेनजी के दिल में क्या चल रहा है? जेंजी के दिल में आजकल इतना ही चल रहा है कि हमें हमारे देश को आगे बढ़ाना है। हमें सब बोल रहे हैं कि आप कीड़े मकोड़े जैसे हो, हमें वैसे नहीं रहना है। हमें भी खुली हवा चाहिए, अच्छे सड़कें चाहिए, अच्छा एजुकेशन चाहिए मेन। भैया कि हम लोग कब तक ये प्रोटेस्ट अपने लेवल तक करते रहेंगे? धूप में हम लोग बैठेंगे कब तक? जो यूथ है अपना काम छोड़कर 4 PM इज समथिंग कि वहाँ जब लोग छुट्टियाँ ले लेकर आ रहे हैं, राइट? तो कब तक हम लोग ऐसा वेट करेंगे? और जो रिस्पॉन्सिबल लोग हैं, दे आर इन देयर AC, दे आर लिविंग देयर लाइफ, और हम लोग यहाँ पर जो यूथ है वो सफ़र कर रहा है। तो कब तक ये चलेगा? लेट्स सी। एक स्टेप लिया है हमने, तो हम भी वो देखेंगे कि गवर्नमेंट इसके लिए क्या एक्शन लेते हैं, क्या रिएक्शंस आते हैं। बट वी आर होपिंग फॉर द बेस्ट। सरकार से जेनजी क्या चाहते हैं? सरकार से जेनजी ये चाहती है कि हमको ग्रांटेबल ना ले। काफ़ी टाइम हो गया है, 14 ईयर्स इज़ अ लॉन्ग टाइम, वी आर वेटिंग फॉर अ चेंज। बट द थिंग इज़ कि हमको सिर्फ डाइवर्ट किया जाता है। अगर कोई इशू स्टार्ट होता है उसके बाद में दूसरा कोई इशू ऊपर आ जाता है एंड वी फॉरगेट अबाउट इट। तो हम लोगों को क्या किया जा रहा है, टाइम टू टाइम डाइवर्ट किया जा रहा है ओरिजिनल इशूज से। तो हम चाहते हैं कि जो भी इशू आ रहा है उस पर क्विक रेझोल्यूशन। काँग्रेस जनता पार्टी मार्फत आपण जेनझीज यूथ सोबत जात आहोत। जर तुम्ही बघितलं तर दिल्लीमध्ये जंतर मंतरला LGBTIQ समुदायातले व्यक्तिमत्वांनी पण त्याला सपोर्ट केला होता। तर ह्याच कॉकरोच जनता पार्टी मार्फत आपण प्रत्येक एका घटकाला घेऊन अशी मुवमेंट केली पाहिजे। आणि त्याच्यामध्ये जर ज्वलंत उदाहरण असेल तर आत्ताचं ते म्हणजे ट्रान्सजेंडर बिल। तर ह्या ट्रान्सजेंडर बिलला घेऊन सुद्धा आपण काही करू शकतो का, हे मला अभिजितला आव्हान आहे। कारण की सध्या अभिजितचं सगळेजण ऐकत आहेत। दिल्लीमध्ये LGBT कम्युनिटीचे काही कार्यकर्ते आले होते, त्यांना अनेक ट्रोल केलं गेलं सोशल मीडियावर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी पण पाहिलं, ती आमच्या समुदायातली एक व्यक्ती आहे, तिला ट्रोल करण्यात आलं होतं। तिला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही इथे कशाला आला, आप तो मीठे हो, आप यहाँ पे क्यों हो, इस कॉकरोच को क्यों सपोर्ट कर रहे हो, असे वाले स्टेटमेंट्स त्यांनी केले होते। पण तीही त्यांच्याच मित्रमैत्रिणींना सपोर्ट करायला आली होती। आणि मला असं म्हणायचं की ट्रोल करणारी लोक ट्रोल करत राहतात, पण सगळं विसरणार नाही, लोकांसाठी लढत राहणार आणि आमचं अस्तित्व दाखवणार। मेन म्हणजे की जे पेपर फुटण्याची गोष्ट आहे ही मेन खूप एक गंभीर गोष्ट आहे आणि या गोष्टीचा आम्ही कुठेच पाठिंबा देत नाही। आणि ह्याच्यात सीन असा आहे की बरेचसे LGBTQ कम्युनिटीतले लोकही आहेत ज्यांनी परीक्षा दिल्या, ज्यांनी सगळा अभ्यासक्रमाचा एवढा अभ्यास करून सगळं एफर्ट्स घेऊन त्यांना शेवटी एक अपयश दिसतं। म्हणजे आमचे काही फ्रेंड्स होते ज्यांनी परीक्षा दिल्या, ज्यांनी काही सगळं केलं, पण त्यांना शेवटी अपयश मिळालं। आणि या सगळ्यामध्ये आम्हाला की LGBTQ समुदायातल्या लोकांना पण शिक्षणाचा अधिकार आहे, आम्ही वंचित नाही राहायला पाहिजे। आमचे अधिकार तर आम्हाला मिळत नाही, पण ॲटलिस्ट शिक्षणाचा अधिकार जो आपल्या मूलभूत गरजांमध्ये येतो ते अधिकार पण आपल्याला मिळणं गरजेचं आहे। ह्याच्यात फक्त LGBT कम्युनिटी नाही म्हणता येणार आपल्याला, पण बाकी सगळ्या कम्युनिटीजने जसा सपोर्ट केला तसाच LGBTनी केला। कारण जे मुद्दे त्यांनी मांडलेत, जे मुद्दे अभिजित दिपकेंनी मांडलेले आहेत ते खूप योग्य आहेत आणि आमच्या समाजाला पण ते असं एक दिशा देणारं किंवा आमच्या मुद्द्यांना अनुसरून कुठे ना कुठे ते जोडलेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांचा सपोर्ट करण्याची इच्छा आहे। पेपर फुटी झालेली नाहीये, ह्याच्या आधी सुद्धा होत होती, पण ह्याच्या आधी सुद्धा होऊन आणि आतापर्यंत कुठल्याही मिनिस्ट्रीने त्याची दखल घेतलेली नाही। देशाचे पंतप्रधान याच्यावर मन की बात, परीक्षा पे चर्चा असे एवढे मोठमोठे बडा करतात, ह्याच्यावर एकदा सुद्धा काही बोलले नाहीयेत। मग आता साहजिकच आहे की लोकांनी, सिव्हिल सोसायटीने रस्त्यावर येऊन असे आंदोलनं केले पाहिजेत। या रेझिग्नेशनचं एक उद्दिष्ट हाच आहे की अकाउंटेबिलिटी आहे, लोक जागरूक आहेत। फक्त जाती धर्मामध्ये लोकांना बिझी ठेवून आपला एजेंडा चालवायचा सरकारला वाटत असेल तर आता होऊ शकत नाही। असं 22 लाख मुलांचं भवितव्य टांगणीला इथे 22 लाख इज नॉट अ स्मॉल नंबर। आणि हे सगळे काही असे मॅच्युअर्ड मुलं नाही आहेत, सगळे 18 ते 20 या वयातलेच, कितीतरी 25शीतले पण मुलं आहेत। आणि ह्याच्यातल्या मुलांना जे आलेलं फ्रस्ट्रेशन, त्यांनी केलेल्या आत्महत्या, याला जबाबदार कोण आहे? सरकारचं काम आहे पेपर वेळेत घेणं,
एक चांगल्या पद्धतीने घेणं, लीक न होऊ देणं. पण जर का सरकार त्यांचं जे काम आहे त्यांच्या ह्याच्यात फेल होत असेल, बघायचं कोणाकडे? कुंपणानंच शेत खाते इथं असं दिसतंय. मग आम्ही बघायचं कोणाकडे? तेव्हा जर का अभिजित दिपके सारखा एखादा नेता येतो, नेता नाही, एक युवकांचं एक आशास्थान येतो आणि तो एक परिस्थिती बदलायचा प्रयत्न करतो. अमेरिकेतून येतोय तो, त्याला काही घेणं देणं पडलेलं नाहीये, त्याचा तिकडे सिक्युअर जॉब आहे, पण इथल्या जनतेच्या काळजीपोटी तो येतोय. मग आपलं पण हे कर्तव्य आहे की आपण त्याला सपोर्ट दिला पाहिजे. प्रश्न नाही सुटणार, पण सुटायला तर निश्चितच मदत होईल. कुठून तरी सुरुवात झालीच पाहिजे. आणि म्हणजे कर्तृत्व शून्य व्यक्ती येतो. काल मोदींचे आर्थिक अर्थ फिरत होते. एज्युकेशन मिनिस्टरचं हे काम नाहीये. त्याचं आता जी परिस्थिती आहे देशात, त्यांनी काय केलं पाहिजे, काय पावलं टाकले पाहिजे हे बघणं त्याचं काम आहे. आणि त्याच्यात ते पूर्ण सबसेल फेल झालेत. आणि ही जी मिनिस्ट्री आहे ती जे कोणी एज्युकेटेड व्यक्ती असेल, ज्याच्यात खरंच धमक असेल, एक चांगला व्यक्ती, त्याच्याकडे द्या तुम्ही. एक पॉलिटिकल लीडरकडे नका देऊ. ही एक पिढी घडवणारी एक मंत्रालय आहे. त्याच्यामुळे हे इथं तुम्ही डिवाइड ऑफ एनी पॉलिटिकल अजेंडा तुम्ही ते एका चांगल्या व्यक्तीला द्या. अनेक सांगायचं म्हणलं तर धर्मेंद्र प्रधान जेव्हा ऑइल अँड गॅस मिनिस्ट्री होते तेव्हा सुद्धा त्यांचं काय काम फार स्वच्छ असं नव्हतंच. जेव्हा ऑइल आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये ऑइल डॉलरच्या तुलनेनं मोजलं जातं, जेव्हा 70 ते 80 रुपये क्रूड ऑइल पर बॅरल होतं, तेव्हा सुद्धा पेट्रोल आपल्याकडे 90च्या वरच होतं. म्हणजे तेव्हा सुद्धा काय तो लोअर प्राइसचा बेनिफिट काही कस्टमरला त्यांनी दिलाच नाही. तो त्याची मिनिस्ट्री. माझं नाव अक्षय माळी. मी इथं आलो फक्त आणि फक्त सत्याला हाजरी लावायला, स्वतःची प्रेझेंटी लावायला. जे लोक आज पावर असून सुद्धा इथं उभी नाहीत, त्यांची मला लाज वाटते. जे बोलू शकतात, ज्यांच्याकडे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, ते बोलू शकतात, तरी पण ते कॅमेरा घरात बसलेत. सगळे असे करायला लागले, कसं व्हायचं? म्हणून मी स्वतः इथं आलोय एवढ्या लांब. मी एक जेनझी बाबा आहे, किंवा मी चेंज होण्यासाठी खूप लाईफस्टाईल झाली. पायात चप्पल नसणे, कमंडलवर असणे, नदीकाठी राहणे. मी सिस्टम मध्ये सक्सेसफुल व्हायचा खूप प्रयत्न केला. 2022 साली, 2018 साली सिस्टमने मला फेल केलं. शेवट मी भिकारी झालो, रस्त्यावर फिरलो, कॉक्रोच बनलो, स्ट्रेट आउट ड्रेनेज मधनं आत्ता बाहेर आलो. आता आवाज उठलाय म्हणलं आपल्याला बाहेर येणं गरजेचं होतं. कलाकार तर हा लपून बसला होता लय दिवस. कात्र्याचा आवाज दाबून दाबून यांनी विषय गंभीर केला होता. पण आता वेळ आली. मोठे पनवेल मधून आलेलं आहे. माझं आज वय वर्ष 68 आहे. माझ्या मुलांना सुद्धा शिकवण्यासाठी मी पोटाला चिमटा देऊन बाकी कोणतेही आनंद न लुटता मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करून मुलांना शिकवतो. आणि तेच आज ही मुलं मी डोळ्यासमोर पाहतोय. या मुलांनी सुद्धा 4 भिंतीच्या आतमध्ये राहून पालकांनी एवढा खर्च करून हे मुलं एवढे शिकले, अभ्यास केला, आणि ज्यावेळेला परीक्षेला आले त्यावेळेला हे पेपर फुटीचा प्रकार झाला. हा पेपर फुटीचा प्रकार आहे. हा राज्य किंवा केंद्र सरकार त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत. आणि यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. आणि त्यासाठी काँग्रेस जनता पार्टीने हे जे आवाहन केलेलं आहे, मी सुद्धा एक पालक म्हणून या काँग्रेस जनता पार्टीच्या युवा पिढीला मी सदस्य होऊन त्यांना पूर्णपणे समर्थन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. माझं वय वर्ष 68 आहे. आय थिंक आंदोलन चांगलं आहे, प्लॅटफॉर्म चांगला आहे, बट थोडं खूप पर्सनली टाय करतायत ते फाउंडरशी. बट इट्स अ गुड मुवमेंट, इट्स अ गुड. सरकारचं धोरण तर आय थिंक सेमच राहिलेलं आहे. अकाउंटेबिलिटी घ्यायची नाही, लॉलेसनेस वाढवायची आणि स्वतःचा फायदा बघायचा लोकांच्या फ्युचरपेक्षा.